कथेचं नाव नकोशी, लेखिका आरती शुक्ल. अंजली भराभर आवरत होती. सकाळची कामं संपवून दिला. संध्याकाळच्या पार्टीची तयारी करायची होती. तशी मदतीला रेखा होती, पण घर छान आवरून ठेवायचं होतं तिला. मेनूची पूर्वतयारी करून ठेवायची होती. आबाची आवडती फुलं तिला फुलांनी सजवायची होती. सगळी जवळचीच माणसं असणार होती पार्टीला. पण आजच्या खास दिवसाची पार्टी तशीच खास व्हावी अशी अंजलीची मनापासून इच्छा होती. दुखरं पाय विसरून ती आनंदानं घरभर भिरभिरत होती. कारणच तसं होतं. तिची लाडकी लेक आयएस झाली होती आणि ते यश साजरं करण्यासाठी आजची पार्टी होती. उत्साहानं घरभर धावणाऱ्या अंजलीला रेखा म्हणाली, ओ ताई, अहो धावून दमला तर संध्याकाळच्या कार्यक्रमाला अहो कशा उभ्या राहणार तुम्ही आता जरा बसाभर शांतपणे. मी मस्त कॉपी करून देते तुम्हाला आणि बाकी कामं मी आवरते, तुम्ही बसा. अंजली गॅलरीत लावलेल्या झोपाळ्यावर बसली. रेखानं दिलेला कडक कॉफीचा घोट घेत ती हळूच भूतकाळात पोचली. कॉलेजमध्ये समाजशास्त्र विषयाची प्राध्यापिका असलेली अंजली आणि कायद्याचं शिक्षण घेऊन स्वतःची लॉ फर्म सुरू केलेला मनीष, दोघांचा संसार छान चालला होता. 2 मोठ्या बाल्कनी असलेला 4 खोल्यांचा फ्लॅट अगदी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होता. दाराशी गाडी होती. मोठा मित्र परिवार होता. दोघंही आपापल्या क्षेत्रात नावाजलेले होते. सुंदर सजलेल्या नवरीला दुष्ट लागू नये म्हणून गालावर काळा ठिपका लावावा, तसंच जणू नशिबाने या सुंदर जोडप्याच्या आयुष्याला काळा ठिपका लावला होता. मूल न देऊन ते दुःख मनाड करत दुःखही आनंदानं जगण्याचा प्रयत्न मनापासून करत होते. कॉलेजमध्ये शिकवताना मुलामध्ये रमायची अंजली. त्यांच्या भाषेत त्यांना शिकवण्याचा तिचा प्रयत्न असायचा. त्यामुळे मुलांची लाडकी होती ती. कॉलेजकडून महिन्यातून एकदा जवळच्या आदिवासी पाड्यावर मुलांना घेऊन जायचा प्रोजेक्ट असायचा. त्या लोकांची जीवनशैली अभ्यासत असतानाच त्यांच्यासाठी काय करता येऊ शकेल याचाही विचार मुलांनी करावा, हा हेतू होता या मासिक ट्रिप मागचा. तिथल्या लहान मुलांना शिकवणं, त्यांच्या आई वडिलांशी संवाद साधणं, स्त्रियांना स्वच्छतेचं महत्त्व समजावणं, कधी मेडिकल कॅम्प भरवणं, असं उपक्रम चालायचं. अंजली बहुतेक वेळा मुलांना शिकवायचंच काम करायची. भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली लहान मुलांना गोळा करून त्यांना अक्षर ओळख करून द्यायची, खेळ शिकवायची, कागदाच्या वस्तू बनवायला शिकवायच्या, गोष्टी गाणी शिकवायची. यात अंजली अगदी रमवून जात असायची. अशाच एका भेटीत एका मुलीनं तिचं लक्ष वेधून घेतलं. यापूर्वी ती कधी वर्गाला आली नव्हती. सावळ्या रंगाची, रेखीव चेहऱ्याची ती तरतरीत मुलगी अंजलीला पाहता क्षणी आवडली. तेलाच्या अभावी केस राहाट झालं होतं. कुपोषणामुळं तब्येती फारशी चांगली नव्हती, पण कधी ओघेल असं ओठावरचं हसू आणि नजरेतलं एक वेगळंच तेज, या दोन्हींमुळं ती बाकीच्या मुलांमध्ये उठून दिसत होती. अंजली तिच्या जवळ गेली, म्हणाली, काय ग, पहिल्यांदाच आलीस का वर्गात? आधी कधी पाहिलं नव्हतं तुला? लाजत लाजत ती म्हणाली, माईने आज पाठवले. अंजलीनं तिला नाव विचारलं. ती म्हणाली, नकोशी. अंजली गोंधळली. काय नाव म्हणालीस? पुन्हा तिनं सांगितलं, नकोशी. 3 मोठ्या बहिणी आहेत ना मला, म्हणून मी नकोशी. निरागस चेहऱ्यानं तिनं दिलेलं उत्तर ऐकून अंजलीच्या अंगावर सर करून काटा आला. पुढचा वर्ग तिनं यांत्रिकपणे घेतला. घरी आल्यावर मनीषच्या समोर मात्र तिचा संयम संपला. ढसाढसा रडत तिनं मनीषला घडलेलं वृत्त सांगितलं. बघा ना, कसं निष्ठुर देव आहे ना, ज्याला मोल हवंय त्याला देत नाही आणि ज्याला नकोय ना त्याला नकोशी होईपर्यंत देतोय. अहो किती गोड मुलगी होती. ती सांगायला गेली होती का यांना जन्म घाला म्हणून. अहो जन्माला घालायचं आणि वरही असं नाव ठेवायचं म्हणजे आयुष्यभर तिला आपण नकोसं असल्याची जाणीव करून देत राहायचं.
अहो कोणी आई असं करू शकते का हो? अंजलीचा वेग मनीष समोर बाहेर पडत होता. ती शांत होईपर्यंत तो तिला थोपटत राहिला. मग म्हणाला, अगं या सगळ्या गोष्टींची जाणीव होण्यासाठी ना जे आवश्यक आहे त्या सगळ्यांचीच वाणवा आहे त्या भागात. शिक्षण नाही, सुविधा नाहीत, नको असलेली प्रेग्नन्सी टाळण्यासाठीचे उपाय एकतर माहीत नाहीत त्यांना, आणि जर माहीत असेल तर ते त्यांच्यासाठी चैनीच्या गोष्टी ठरत असतील. अगं पोटाची खळगी कशी बशी भरतात ते, या सगळ्या गोष्टींसाठी वेळ माहिती नाही आहे त्यांच्याकडं. तुम्ही तिथं जाताना तेव्हा ही सगळी माहिती त्या बायकांना सांगायला हवंय. तुम्ही हे काम करायला हवंय. तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवायला हवंय. मनीषचं मन कळत होता अंजलीला, पण तो गोड चेहरा तिला राहून राहून अस्वस्थ करत होता. मनाशी काहीतरी ठरवून ते पुढच्या वेळी तिथं जाताना सगळ्या मुलांसाठी खाऊ घेऊन गेली. मुलांचा खेळ घेऊन झाल्यावर ती नकोशीला घेऊन तिच्या घरी गेली. जेमतेम 4 पत्र ठोकून ते बनवलेलं घर त्यांच्या दारिद्र्याची साक्ष देत होतं. ॲल्युमिनियमची 4-5 भांडी, एक चूल आणि एक कपड्यांचा गाठोड एवढा संसार होता. एवढ्यावरून अंजली समजली गेली की हिच्या आईला काही विचारण्यात अर्थच नाही. पण आता येतं जास्त वेळा येत राहायचं हे मनाशी ठरवून ती घरी परतली. नंतर कॉलेजच्या मासिक भेटी व्यतिरिक्तही ती तिथं जात राहिली. कधी मनीषला घेऊन तर कधी मित्र परिवारातल्या लोकांना घेऊन. पाड्यावरच्या मुलांशी बायकांशी संवाद साधत असतानाच नकोशीचंही लाड करायला लागली. नकोशी खरंच हुशार होती. शिकवलेलं भराभर शिकत होती. तिलाही अंजलीबद्दल प्रेम वाटायला लागलं. 1-1.5 वर्ष झाल्यावर तिनं मनीषकडे विषय काढला. मनीष, आपण नकोशीला आपल्याकडे आणूया का? तिचं शिक्षण करू आपण. मनीष म्हणाला, अगं असा एकदम निर्णय नको घ्यायला. हे बघ, सगळ्या बाजूने विचार करावा लागेल. एक मोठी जबाबदारी असेल ती, आणि एकदा का त्याला इकडं आणलं की नुसतं कर्तव्य म्हणून नाही तर मनापासून सगळं करावं लागेल तिचं, आणि तिच्यासाठी वेळ द्यावा लागेल. अगं आपल्या मुलांचं केलं असतं ना तसं तिचं सगळं करावं लागेल. आता तुला वाटते ना तशी ती हुशार नाही निपजली तरी जबाबदारी अर्ध्यावर सोडता नाही येणार. शेवटपर्यंत सगळं निभावून न्यावं लागेल आपल्याला, आणि मुख्य म्हणजे तिच्या आई वडिलांशी बोलावं लागेल. अंजली म्हणाली, अहो तिला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हापासून तिच्याबद्दल एक वेगळाच आपलेपणा वाटतोय हो मला. माझीच मुलगी असल्यासारखा मी खूप प्रेमानं सांभाळेन हो तिला. पण तुमची तयारी असेल तर. मनीषलाही वर्षभरात तिचा लाळा लागला होता. मग एका रविवारी 2 जण नकोशीच्या घरी गेले. तिच्या आई वडिलांशी बोलले. वडिलांच्या डोळ्यात अपेक्षा उमटली तर आईच्या डोळ्यात काळजी. तेही अंजलीला वर्षभर भेटत होते. नकोशीची छान काळजी घेऊ, तिला शिकू असं सांगितल्यावर आश्चर्य वाटलं आईला. पण बापाला मात्र अजून काही वर्षांनी कामाला हातभार लावू शकणारी आणि लग्नाच्या वेळी नवऱ्याकडून काहीतरी मिळवून देऊ शकेल अशी पोरगी हातची जाईल याची काळजी वाटत होती. निघताना नकोशाच्या आईनं अंजलीला बाजूला घेऊन सांगितलं, तुम्ही घेऊन जावा पोरीला, पण तिच्या बापाला दारू पुढं काही सुचत नाही. थोडं पैसे त्याला द्या आणि पोरीला घेऊन जावा. पण नुसतंच नेलं तर तो परत तुमच्या दारात येईल पैसे मागायला. त्यापेक्षा कागद करून त्याचा अंगठा घ्या आणि मग तिला न्या. ती दत्ता घ्यायला सुचवते हे पाहून अंजलीला आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्काच बसला. नकोशीची आई म्हणाली, तुम्ही घेऊन गेला तर भलं होईल तिचं, आणि तुमच्याबद्दल विश्वास वाटतोय मला. तुम्ही नीट सांभाळाल तिला, आमचं पण खाणारं एक तोंड कमी होईल. अंजलीनं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, खरंच खूप मोठी भेट देताय मला. मी मनापासून आई होईन तिची, प्रेमानं सांभाळेन तिला. मग तिनं नकोशीला जवळ बोलावलं. तिला विचारलं, नकोशी बाळा, आमच्या बरोबर येशील आमच्या घरी? तिथं शाळेत जाशील, शिकायला मिळेल, आवडेल का तुला आमच्या बरोबर राहायला? फक्त आई आणि बहिणी नसतील तिथं, चालेल तुला?
नकुशी थोडा वेळ विचार करत राहिली. ही मॅडम तिला पण खूप आवडली होती. किती प्रेमानं बोलायची, शिकवायची पण छान. ते काका पण छान होते. सगळ्या मुलांबरोबर मस्त खेळायचे, नवीन माहिती सांगायचे. एकदा आईकडं आणि एकदा मॅडमकडे आलटून पालटून बघत ती विचार करत होती. काय चाललं होतं तिच्या इवलेशा मेंदूमध्ये कोण जाणं. बऱ्याच वेळानं ती अंजलीचा हात धरून म्हणाली, होय, येईन मी तुमच्या घरी. अंजलीचा आनंद गगनात मावे नाचला. दोघं घरी आले. मनीषनं सगळी कागदपत्र बनवून घेतली. सगळे सोपस्कार पार पाडून त्यांनी नकुशीला दत्तक घेतलं. तिच्या आई वडिलांच्या नावाने खाते काढून पैसे फिक्स मध्ये ठेवले आणि महिन्याला व्याज जमा होईल अशी सगळी व्यवस्था केली. आणि लगेच नकुशीचं त्यांनी नावही बदलून घेतलं. आता ती कायदेशीररित्या त्यांची लेक आभा मनीष साने झाली. तिच्या डोळ्यातील चमक बघूनच अंजलीला हे नाव सुचलं होतं. घरात आबाची खोली तयार झाली. कपडे, पुस्तकं, अभ्यासाचं टेबल, खेळणी, गोष्टींची पुस्तकं सगळं जागच्या जागी लागलं. शहरात येणं हाच तिच्यासाठी खूप मोठा बदल होता. तिथं जुळवून घ्यायला तिला वेळ लागणार होता. त्यात अजून भर नको म्हणून अंजलीनं तिला चांगल्या मराठी शाळेत घातलं. तिच्या बाईंशी बोलून परिस्थिती समजावली. तिच्या आणि इतरांच्या भाषेत असणारा फरक हा मिटायला वेळ लागणार होता. तोवर सांभाळून घ्या अशी विनंतीही केली. आणि दोघींनी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले तिची भाषा सुधारण्यासाठी, इतरांपेक्षा मागं पडलेला अभ्यास हा भरून काढण्यासाठी, नवीन वातावरणात भांबावून गेलेल्या तिला हळूहळू मोकळं करण्यासाठी. शनिवार रविवारी शहरात फेरफटका मारायला जाताना रस्त्यांची, वेगवेगळ्या ठिकाणांची ओळख करून दिली. हळूहळू तिच्यात फरक पडायला लागला. संकोच संपायला लागला. अंजलीनं कितीही सांगितलं तरी आभा अजून त्या दोघांना मॅडम आणि काकाच म्हणत होती. तिच्या तोंडून आई हाक ऐकायला अंजली आसुसली होती. मनीषनं तिला बजावलं होतं, हे बघ, जबरदस्ती करायची नाही. तिच्या पोटातून जेव्हा हाक येईल ना तेव्हा ती बोलेल. दिवस जात राहिले. अंजलीचा कॉलेज व्यतिरिक्त वेळ हा आबा बरोबर जात होता. तिच्या बरोबर पुस्तकं वाचणं, खेळणं, तिच्या अभ्यासातल्या शंकांचं निरसन करणं, तिच्या मराठी, इंग्लिश, हिंदी भाषावर मेहनत घेणं, हे सगळं त्या दोघी एन्जॉय करत होत्या. हळूहळू त्यांच्यामध्ये एक भावबंध तयार होत होता. मनीषही वेळ मिळेल तेव्हा त्यांच्यात सहभागी होत होता. त्याच्या केसेस मधल्या गमती जमती सांगत होता. कधी तिघही फिरायला जायचे. छान कुटुंब तयार होत होतं त्यांचं. आभाला कधी घरची आठवण आली तर दोघं तिला तिथं घेऊन जायचे. जाताना तिच्या 3 बहिणींसाठी, वाडीतल्या बाकीच्या मुलांसाठी काही ना काही घेऊन जायचे. अशीच एकदा बाहेर फिरून आल्यावर अचानक आभा तापानं फणफणली. लगेच तिला डॉक्टरकडे नेलं, औषध आणली. रात्री अंजली तिच्याच खोलीत थांबली. डोक्यावर घड्या ठेवत, तिचा ताप बघत ती जागीच होती. मध्येच आबाला जाग आली. तिनं अंजलीला बाजूला बसलेलं बघितलं. म्हणाली, आई आई मला तुझ्या कुशीत घेऊन झोप ना ग आई. अंजलीच्या डोळ्याला धारा लागल्या. आबाला कुशीत घेऊन ती तिथंच झोपली. त्यानंतर आबा त्या दोघांना आई आणि बाबा म्हणायला लागली. आता त्यांचं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागलं. बाहेरच्या जगात तिच्या वेगळं असण्याची जाणीव करून देणारे लोक भेटत होते आबाला. पण आता तिचे आई बाबा तिच्या बरोबर आहेत हा विश्वास होता तिला. आबा हळूहळू मोठी होत होती. स्वतःच्या आनंदाबरोबरच सामाजिक भानी देत होते तिच्या आई बाबा तिला. आपल्या पाड्यावरच्या सगळ्यांना भरपूर पैसा आणि खाऊ देऊया म्हणजे मग त्यांना काहीच त्रास राहणार नाही असं आई बाबांना सांगणाऱ्या आबाला काहीतरी दिलं तर संपेल, पण काहीतरी मिळवण्याची क्षमता दिली तर ती माणसं स्वतःच्या पायावर उभी राहू शकतील हे पटवून देण्यात अंजली आणि मनीषला आता यश आलं होतं. बीकॉम होऊन लॉचं शिक्षण घेतानाच आभानं UPSCची तयारी सुरू केली आणि आज तिला उत्तम यश मिळालं होतं. आठवणीत हरवलेल्या अंजलीला रेखानं भानावर आणलं. पाहुणे येऊ घातले होते. आवरायला हवं होतं. छान तयार होऊन अंजली आभाची वाट पाहायला लागली. थोड्याच वेळात आभा घरी पोहोचली. ती तयार होत असतानाच पाहुणेही येऊ लागले.
आभानं अंजली जवळ बाबांची चौकशी केली. येतीलच एवढ्यात असं म्हणत अंजली तिला पाहुण्यांशी बोलायला घेऊन गेली. थोड्या वेळानं मनीष घरात शिरला. त्यानं आभाला हाक मारली. आबा धावतच जवळ गेले. त्यानं मागं होऊन पाहिलं. त्याच्या मागं आबाची पाड्यावरची माय उभी होती. शहरातल्या चकचकत्या गर्दीमध्ये संकोचानं उभा राहिलेल्या मायकडं बोट दाखवत मनीष आभाला म्हणाला, बेटा आभा, मायच्या पाया पड. तिनं तुला दूर केलं म्हणून आज तू इथपर्यंत पोहोचू शकलेस. पण मायच्या पाया पड. आभा मायच्या पाया पडली. माय मात्र हात जोडून ओल्या डोळ्याने अंजलीकडे पाहत होती. अंजलीकडे पाहत होती.